माझी एक मनापासून विनंती आहे सगळ्यांना, हा व्हिडिओ कोण मुलगा बघत असेल तर प्लीज तुम्हालाही खूप मनापासून रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुमच्या बहिणीसोबत, आईसोबत, बायकोसोबत, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत किंवा तुमची कोणतरी मैत्रीण असेल तर तिच्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. माझा हेतू खूप प्युअर आहे या व्हिडिओ मागे आणि माझेच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं शेअर करा हा व्हिडिओ आणि जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या व्हिडिओमुळे एका जरी मुलीला फायदा झाला ना तर माझ्यासाठी बास आहे खरोखर. त्यामुळे प्लीज 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 एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. सगळ्यात अगोदर आपण याची कारणं जाणून घेऊया की का एवढा त्रास होतोय. आणि तुम्ही जर बघितला असेल तर आत्ताच्या जनरेशनमध्ये हा त्रास खूप वाढला आहे. तुम्ही आत्ताचे रेकॉर्ड्स किंवा काही इंटरनेटवरती इन्फॉर्मेशन वगैरे चेक केली, आकडेवारी चेक केली तर PCOD आणि PCOSचं प्रमाण आता भयानक वाढलं आहे. मग याला कारण काय आहे नेमकं? आपण जर आपली मम्मी बघितली, काकी, आजी, कोणी मागच्या ज्या स्त्रिया आहेत मागच्या जनरेशनच्या त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना इतका त्रास होत नव्हता जेवढा आपल्याला होतोय आता सध्या. तर याच्या मागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एक्सरसाइज न करणं. आपल्या बॉडीला आता सध्या व्यायामच नाही आहे, हालचालच होत नाही आहे आपली व्यवस्थित. आणि कसं झालं आहे, प्रत्येकाच्या घरात मुलगीला एका राजकुमारीसारखं ट्रीट केलं जाते. मोस्टली सगळ्याच आया आपल्याला कामं अजिबात लावत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आपली मुलगी एक दिवस जाणार आहे सासरी, तिकडं तिला काम वगैरे करायला लागणार आहे. त्यांचा हेतू खूप प्युअर आहे, पण याचे साईड इफेक्ट्स आपल्या बॉडीला होत आहेत कारण आपल्या शरीराची हालचालच होत नाही आहे. घरगुती आपण एकही काम करत नाही. एकतर आपण कॉलेजला जात असलो तिथं पण आपण बसून असतोय. आत्ता कसं होतंय, आपण मोठे झालो आहोत, आपल्याला प्रत्येक गोष्ट करायला थोडीशी लाज वाटते. आणि मुली जशा मोठ्या होतात ना त्यांना लिमिटेशन्स पण येतात, बाहेर पडायला, फिरायला, खेळायला, बागडायला बंधनं येतात. ही गोष्ट मी समजू शकते, पण थोडीशी हालचाल आपल्या बॉडीची झालीच पाहिजे. जर तुमच्या बॉडीला हालचाल नसेल तर मी खरोखर सांगते आयुष्यभर तुमच्या पिरियड्सचा जो त्रास आहे तो कधीच कमी येणार नाही. दुसरं कारण आहे ते म्हणजे अनहेल्दी डाएट. आत्ता सध्या फास्ट फूडचा जमाना आहे. प्रत्येकाला फास्ट फूड खाणं म्हणजे एक फॅन्सी गोष्ट वाटायला लागली आहे. आपल्याला भाजी भाकरी खायला लाज वाटते आणि ही गोष्ट तुम्ही जेवढ्या लवकर ॲक्सेप्ट कराल तेवढ्या लवकर तुम्ही स्वतःत बदल करून आणाल असं मला वाटते. कारण आपणच बघा ना की बाहेर जातो, कोल्ड कॉफी आपल्याला पाहिजे, स्टँडर्ड दिसायला पाहिजे. आम्ही स्टारबक्सची कॉफी पिणार, डॉमिनोजचा पिझ्झा खाणार, आपल्याला बर्गर पाहिजे, मॅकडीला जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला फॅन्सी, मी खूप फॅन्सी आहे, मी खूप स्टायलिश आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, या गोष्टी दाखवण्याच्या नादात आपण आपल्या बॉडीची वाट लावून घेतोय. आपल्या शरीरात एकदा बिघाड झाला याच्या एवढं वाईट काही सुद्धा नाही आहे. त्यामुळं हा जर व्हिडिओ तुम्ही आता बघत असाल ना तर नशिबाने तुम्ही हा व्हिडिओ बघताय. आत्तापासूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल करायला चालू करा. दररोज थोडा थोडा बदल करायचा आहे. एकदम कोणाच्याही हातून बदल होत नाही, मलाही मान्य आहे. कधी तर खाणं योग्य आहे, पण एखाद्या गोष्टीची बॉडीला सवय लावून घेणं अतिशय बेकार आहे. त्याने डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे बाद होते. मैदा अतिशय भंगार आहे आपल्या बॉडीसाठी. खरोखर त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही आहे. कधी तर जिभेसाठी खाणं, चवीसाठी खाणं योग्य आहे, पण रोज खाणं तुम्ही शरीराची वाट लावून घेताय. मग इकडं पैसे घालायचे खायला, मग बॉडीत काहीतरी बिघाड होतो, आपल्याला काहीतरी त्रास होतो, परत दवाखान्याला पैसे घालायचे. हे चक्र ना कधी आयुष्यात संपणार नाही आहे. उत्तम पर्याय आहे आईनं बनवलेलं चांगलं साधं घरगुती जेवण खायला सुरुवात करा. तुमचे प्रॉब्लेम्स तिथंच थोडेफार संपून जातात. या तर दररोजच्या गोष्टी झाल्या, या तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत. मग तुमचे पिरियड्स असो अगर नसो, पण पिरियड्स झाल्यानंतर सपोज तुम्ही पिरियड्सच्या डेजमध्ये आहात तेव्हा थोडेफार फूड आयटम्स आहेत, पदार्थ आहेत जे तुम्ही खाणं पूर्णपणे होता होईल तितकं टाळा. म्हणजे तुमचे जे पेन आहे, क्रॅम्प्स आहेत ते वाढणार नाही. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे खारट पदार्थ. खारट पदार्थ पिरियड्समध्ये अजिबात खायचे नाहीत. मी असं अजिबात म्हणत नाही आहे की तुम्ही मीठच खाऊ नका, पण प्रमाणात खावा. थोडंफार चालतं, पण जास्त खारट पदार्थ, फॉर एक्झाम्पल पापड, लोणची आहेत, पॅक्ड फूड्स येतात, चिप्स वगैरे आहे, कुरकुरे, काय काय भयानक येतात ते पॅकिंगमधले फूड, जे जास्त खारट असतात, ज्याच्यात मिठाचं प्रमाण खूप असतं, असे पदार्थ पिरियड्समध्ये अजिबात खायचे नाहीत. मी लिहून देते 101% तुमचे जे पिरियड्स आहेत, क्रॅम्प्स आहेत ते वाढणार. त्याने अजिबात तुमची बॉडी रिलॅक्स होत नाही
आणि त्याने काय होतं, ॲसिडिटी परत वाढायला सुरुवात होते, पोट परत गॅस धरतं, गच्च गच्च वाटतं आणि त्यामुळे ना प्रेशर पडतो आपल्या युटेरसवरती, परत ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि परत ते क्रॅम्प्स, पेन प्रमाणाच्या बाहेर वाढतात. म्हणून खारट पदार्थ पूर्णपणे अवॉइड करायचा. त्यानंतर तुम्ही जे जास्त तेलकट तुपकट पदार्थ आहेत, फॉर एक्झाम्पल बटर, चीज, त्यानंतर काय म्हणू आपण, क्रीम असते, चिप्स आले, त्यानंतर पॅक्ड फूड्स आहेत बाजारातले, फास्ट फूड तर पिरियडमध्ये अजिबात खायचं नाही. प्लीज ॲटलिस्ट 5 दिवस तुम्ही हे पथ्य पाळा. जर तुम्ही मनापासून तयार असाल तुमच्या पिरियड्स डेजला एका नॉर्मल दिवसामध्ये बदलण्यात, तर प्लीज या थोड्या गोष्टी तुम्हाला पाळायलाच लागणार आहेत. यामध्ये ऑप्शन नाही आहे तुम्हाला. त्यामुळे असे पदार्थ पूर्णपणे टाळायचे. त्यानंतर जास्त जे गोड पदार्थ असतात, अति डेझर्ट, केक वगैरे असतात ना, असे घरगुती काहीतरी तुम्ही थोडंफार बनवून खा, पण बाहेरचे शक्यतो पदार्थ अजिबात खायचे नाही. कॅफेन होईल तेवढं टाळायचं. हां, कॉफी वगैरे पिरियड्समध्ये प्रमाण पूर्ण कमी करायचं. तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकताय, काय अडचण नाही आहे. त्यानंतर ब्लॅक टी पण घेऊ शकताय, काहीच अडचण नाही आहे. चहासुद्धा प्यायचा असला आरामात प्या, पण उगत जास्त पण पिऊ नका, कारण पहिला पूर्ण खूप त्रास होत असतोय, सगळं पित्त वाढलेलं असते. त्यामध्ये परत तुम्ही अनुषापोटी म्हणजे न काय खाता पिता परत चहा पिला किंवा कॉफी पिला, त्याने परत पित्ताचा त्रास वाढतो, ॲसिडिटी वाढते आणि या सगळ्या गोष्टींमुळे परत तुमचे क्रॅम्प्स वाढतात. म्हणूनच थोडं लिमिट घाला या गोष्टीला, प्रमाण थोडंसं कमी करा, म्हणजे तुमची जी दाह होते ना, आग होते तुमच्या पोटामध्ये, ती थोडीशी सेटल डाऊन होईल, कमी येईल. म्हणून या सगळ्या गोष्टी होता होईल तितक्या पूर्णपणे टाळायच्या. मग खायचं काय नाही, साधं वरण भात तुम्ही खाऊ शकताय, चपाती खावा, काही अडचण नाही, भाकरी खावा घरगुती केलेली, भाकरी भाजी काही असेल घरगुती बनवलेलं, ताक दही या सगळ्या गोष्टी पण तुम्ही खावा, काही अडचण येत नाही. रात्री दुधामध्ये हळद वगैरे टाकून दररोज प्यायचं, गरम दुधामध्ये हळद टाकून. अतिशय याला इतकं महत्त्व आहे, याला गोल्डन मिल्क सुद्धा म्हणतात. अतिशय चांगलं आहे, याने तुमची तब्येत खूप चांगली राहते, ओव्हरऑल हेल्थ पूर्ण चांगली राहते. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकताय. त्यानंतर मोड आलेले कडधान्य खाऊ शकताय तुम्ही. पण या दिवसात थोडेसं शेंगदाणे वगैरे अवॉइड करायचं, तूप पण थोडंफार अवॉइड करायचं. जास्त तेलकट ज्याच्यामध्ये तेल आहे ते पदार्थ थोडेसे प्रमाण कमी करायचं, त्याचं जास्त पण खायचं नाही, त्याने परत खूप त्रास होतो. मग तुम्ही मोड आलेले कडधान्य खाऊ शकताय, पालेभाज्या खावा, फळभाज्या खावा, कोशिंबीर करून खावा. त्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं, जास्त खारट अजिबात बनवायचं नाही. जिभेला थोडीशी चव चांगली पण येते आणि हेल्दी पण डाएट तुम्ही घेताय. पाणी मात्र भरपूर प्या पिरियड्समध्ये. मला माहिती आहे पिरियड्समध्ये आपल्याला काय समजत नसते की यार काय होतं आहे, काय खायला नको असते, प्यायला नको असते, पण 5 दिवस आपली बॉडी खूप वीक होते कारण आपण काय खायलाच बघत नाही. माझ्यासोबत पण असं होतं, पण मी ट्राय करते की खायचं बाकीचं राहू दे, पण पाणी बऱ्यापैकी प्यायचं, नाहीतर डिहायड्रेशन होऊन परत विकनेस वाढतो. त्यामुळे लिक्विड पदार्थ जे आहेत, तुम्ही कण्या ताक पिऊ शकता, आंबील ताक पिऊ शकता. या सगळ्या गोष्टी ना पिरियड्समध्ये अतिशय हेल्दी आहेत आणि पिरियड सोडून पण ओव्हरऑल आयुष्यामध्ये खूप हेल्दी ड्रिंक्स आहेत हे. म्हणून पालेभाज्या, फळभाज्या आणि साधं घरचं जेवण आणि भरपूर पाणी, लिंबू पाणी वगैरे तुम्ही पिऊ शकताय पिरियड्समध्ये. यामुळे तुमचे पिरियड्स हळूहळू हेल्दी व्हायला सुरुवात होते. या तर झाल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन सांगते. समजा तुम्ही पिरियड्समध्ये आहात, तुम्हाला भयानक क्रॅम्प्स येत आहेत, त्यावेळी एक्झॅक्टली काय करायचं. पहिली गोष्ट आहे ॲबडॉमिनल ब्रीदिंग. म्हणजे काय, असं छान झोपायचं आणि पाय गुडघ्यातून थोडेसे वाकवायचे. हात तुम्ही जमिनीवर ठेवू शकताय, मागे डोक्याला असं ठेवू शकताय किंवा पोटावरती ठेवलात तरी काही हरकत नाही. आणि असं झोपून डीप ब्रीदिंग चालू करायचं, म्हणजे एक दीर्घ श्वास घ्यायचा पूर्ण आणि थोडा वेळ थांबायचं, 1-2-3 सेकंद, आणि तोंडाने श्वास बाहेर सोडायचा. समजलं? एक दीर्घ श्वास, असं तुम्ही एक 5 मिनिट कंटिन्यू करा. त्यानं काय होतं, तुमची बॉडी जी इम्बॅलन्स्ड झालेली आहे, आपली धाप वाढलेली असते, यामुळे तुमची बॉडी खूप रिलॅक्स व्हायला मदत होते. त्यानंतर तुमची जी श्वसनक्रिया आहे ती सुद्धा अतिशय रिलॅक्स होते आणि तुम्हाला चांगलं बरं वाटतं. ही पहिली टिप आहे.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कॅस्टर ऑइल. मोहरीचं तेल जे आहे ते तुमच्या घरी आता आणून ठेवा. आता सध्या नसेल काही हरकत नाही, तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकताय. पॅराशूट तेल तरी ॲटलिस्ट सगळ्यांच्या घरात असतं. तिळाचं तेल चालेल, बदामाचं तेल चालेल, कोणतंही चालेल. पण त्यातल्या त्यात इफेक्टिव्ह आहे ते कॅस्टर ऑइल, मोहरीचं तेल. ते काय करायचं, आपला जे ओटीपोट आहे, ओटीपोट म्हणजे आपल्या नाभीच्या जे खालचा एरिया आहे तिथं तेल लावायचं. पूर्ण थोडंसं गरम करून लावलात तरी चालेल, एक नंबर. मग ते तेल लावल्यानंतर त्याला एक 5 मिनिट हातानेच मसाज करायचे. गोल गोल असं सर्क्युलर मोशनमध्ये ना मसाज करायची तिथं पोटाला. आणि मसाज केल्यानंतर त्याच्यावरती एक कापड किंवा सुती कापड किंवा टॉवेल ठेवा तुम्ही. आणि टॉवेल ठेवल्यानंतर आपल्याकडे जी वॉटर बॉटल असते किंवा काय म्हणतात त्याला, हीटिंग बॉटल्स असतात ना, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि ते गरम पाणी भरायचं आणि ते ठेवायचं. ती घ्यायची आणि पोटावरती शेक द्यायचा. याने खूप फरक पडतो खरोखर. लगेच कमी येत नाही. मलाही माहिती आहे लगेच अजिबात कमी येत नाही. थोडासा वेळ लागतो, एक 10-15 मिनटं लागतील. पण खरोखर पोटाला शेक दिल्यानंतर तुमचे जे क्लॉट्स असतात ना, ब्लडमध्ये जे क्लॉट्स असतात ते मोकळे व्हायला मदत होतात. आणि तुमचा जो फ्लो आहे तो वाढतो, कमी नाही होत, वाढतो. त्यामुळे जे मध्ये जे अडथळे वगैरे आलेले असतात ना ते पूर्ण क्लिअर होऊन ब्लडिंगची जी प्रोसिजर आहे ती थोडीशी स्मूथ व्हायला मदत होते. ब्लडिंग जास्त जातं पण जे पेन आहे, जे क्रॅम्प्स आहेत ते बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. आता बऱ्याच मुलींना गरम पाण्याचा शेक दिल्याने उलट्या होतात. फॉर एक्झाम्पल मीच आहे, मला गरम पाण्याचा शेक अजिबात सोसत नाही. मला पहिला तर जेवढं गरम पाणी पोटावर ठेवेल तेवढं जास्त मला उलट्या व्हायच्या. मग या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, फ्रीजमधलं जे पाणी असतं ना ते बाटलीमध्ये भरायचं आणि बाटली अशी रोल रोल करून पोटावरती फिरवायचे. गरम पाणी सोसत नसेल तर एकदम थंड पाणी घ्यायचं आणि ते पोटावरती ठेवायचं. त्याने सुद्धा खूप फरक पडतो. एकदा फक्त करून बघा तुम्ही. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी माझ्या डॉक्टरने मला सजेस्ट केली होती आणि जेव्हा मला समजत नाही काय करायचं तेव्हा मी ही गोष्ट करते आणि अतिशय रिलॅक्सिंग गोष्ट आहे. आणि तुम्ही खरोखर एकदा ट्राय करा आणि रिझल्ट्स कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला नक्की कळवा. एक बादली गरम पाणी घ्यायचं. असं एवढं गरम पाहिजे की थोडासा चटका बसायला पाहिजे आणि आपण पाय त्याच्यामध्ये घालून ठेवू शकतो. या हिशोबाने गरम पाणी घ्या. खूपच कडक करू नका, नाही तर पाय जाळून घेतील आणि मग मला शिव्या द्यायची लागेल. असं अजिबात करू नका. तर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि एका बादलीमध्ये नॉर्मल किंवा शक्य असेल तर थंड पाणी घ्यायचं. आता काय करायचं, यामध्ये एक 15-20 सेकंद पाय बुडवायचे गरम पाण्यात. त्यानंतर इकडून काढायचं आणि थंड पाण्यात एक 15-20 सेकंद पाय बुडवून ठेवायचे. जोपर्यंत एक 15-20 मिनिट ही प्रोसिजर कंटिन्यू करायची, कंटिन्यू. यामुळे मी खरोखर सांगते एवढा फायदा होतो, एवढी बॉडी रिलॅक्स होते म्हणजे काय बोलायचं काम नाही. आणि तुमचे पाय जरी दुखत असले तर तुम्हाला खूप रिलीफ मिळेल. एकदा फक्त ट्राय करून बघा, अतिशय भारी वाटते. आणि पोटाची कळ पण आहे ना ती एक तर तिकडे लक्षच जात नाही, एवढं भारी वाटत असते ते. आणि हळूहळू पायदुखी तुमची पूर्णपणे कमी येईल या गोष्टीने. आणि पूर्ण ब्लड सर्क्युलेशन आपलं पायाचं वगैरे झटक्यात वाढतं आणि त्यामुळे ना तुम्हाला एवढं भारी, एवढं फ्रेश वाटतं. एकदा फक्त ट्राय करून बघा, ही खूप चांगली पद्धत आहे. चौथी जी गोष्ट आहे ती सुद्धा मला माझ्या डॉक्टरने सजेस्ट केली होती. जे डाळिंब असतं ना, दुखत असताना मी या सगळ्या गोष्टी सांगते करायला. जे डाळिंब आहे ते 1 किंवा 2 डाळिंब सोलायचे. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्याचा ज्यूस करायचा डाळिंबचा, गाळून घ्यायचं. ते दाणे वगैरे राहायला नको, पूर्ण कापडात घालून ना गाळून घ्यायचं. आणि 2 डाळिंबचा ज्यूस एक वाटीवरच साधारण होईल. खूप मोठा असेल तर ते एक अर्धा ग्लास होईल, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात होत नाही. आणि या ज्यूसला नकळत कोमट करायचं. पातेल्यात तुम्ही, यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. ओरिजिनल फक्त डाळिंबचा ज्यूस पाहिजे. त्याला नकळत कोमट करायचं आणि त्यामध्ये घालायचं लोण. मीठ घालायचं नाही, लोण घालायचं आणि ते प्यायचं. मी खरोखर सांगते, एक 10 ते 15 मिनिटानंतर तुमची पोटदुखी पूर्णपणे कमी होते. क्रॅम्प्स कसलेही असू देत, यामुळे खूप फरक पडतो. मी ही गोष्ट नेहमी फॉलो करते आणि याचा खरंच खूप फायदा होतो. माझ्यावर विश्वास ठेवा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा.
पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आल्याचा रस. आता तुम्हाला चहा प्यायला खूप आवडत असेल किंवा काय होतं, पिरियड्समध्ये प्रत्येकाला एक वेगळी क्रेविंग येते. कोणाला तिखट खाऊ वाटतं, कोणाला गोड खाऊ वाटतं. माझं पर्सनली मला असं होतं की पिरियड झाले की मला फक्त असं काहीतरी गोड गोड पाहिजे असतं. मला तिखट अजिबात खायला आवडत नाही आणि खाल्लं तरी माझ्या बॉडीला अजिबात सोसत नाहीत त्या गोष्टी. मग मी काय करते, चहा मला प्यायला लागतोच पिरियड्समध्ये. मग जेव्हा तुम्ही चहा पिताय ना, त्यामध्ये पावडर जे आहे, चायपत्ती वगैरे प्रत्येकजण वेगवेगळं म्हणतात त्याला, चहा पावडर जी आहे ती थोडीशी कमी घालायची, कारण त्यानेच पित्त वाढतं जास्त. चहा पावडर कमी घालायची आणि आलं किसून जास्त घालायचं त्यामध्ये. एकदम असं पिताना आल्याचा असा चरका बसला पाहिजे आपल्या जिभेला, या पद्धतीचा आलं घालायचं किसून आणि मग तो चहा प्यायचा. जर तुम्ही चहा पित नसाल तर तुम्ही काय करू शकता, एक वाटीवर पाणी घ्यायचं किंवा एक ग्लासभर तुम्ही पाणी घेऊ शकताय. त्यामध्ये आलं भरपूर किसून घालायचं, त्यामध्ये थोडीशी हळद घालू शकताय आणि ते पाणी निम्म होईपर्यंत त्याला उकळायचं. तो आल्याचा जो अर्क आहे तो पूर्णपणे पाण्यात उतरला पाहिजे, या पद्धतीनं त्याला उकळायचं आणि मग गरम गरमच प्यायचं. बापरे, एवढी भारी गोष्ट आहे. इवन याने तुमचे पिरियड्सचे जे पेन आहेत, क्रॅम्प्स आहेत, ते तर कंट्रोलमध्ये राहतातच. पण तुमच्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन वगैरे झाले असेल, तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन घशाचं वगैरे इन्फेक्शन झालं असेल, खोकला लागला असेल, सर्दी झाली असेल, तुमचे टॉन्सिल्स सुजले असतील, काही घशाचा गळ्याचा प्रॉब्लेम जर झाला असेल तर याने पूर्णपणे कमी होतो. एकदा हा काढा पिऊन बघा नुसता तुम्ही, खूप म्हणजे खूप जास्त रिलीफ मिळते. एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्रास कमी होत नसेल तर शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे गोळ्या खाणे. आता मला माहिती आहे बऱ्याच मुलींना एवढा त्रास होतोय की गोळी खाल्ल्याशिवाय आपल्याकडे ऑप्शनच नसतं. अशा वेळी तुम्ही डॉक्टरला पहिला दाखवून या आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच कोणत्या तरी गोळ्या खावा. स्वतःचं डोकं पाजळून, स्वतःची बुद्धी पाजळून तिला ती गोळी इफेक्टिव्ह आहे म्हणून मी खाणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला खूप त्रास होत असला, डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर तुम्हाला पेन किलरचं इंजेक्शन देतो किंवा गोळी देतो, काही असेल त्याच्या सल्ल्यानेच सगळ्या गोष्टी करा. स्वतःचं डोकं पाजवून उगाच मेडिकलवाल्याकडे जायचं, पिरियड्सला पोटात दुखते गोळी द्या, तो डॉक्टर नाही आहे. मेडिकलवाले लोक डॉक्टर नसतात. डॉक्टरकडेच जायचं अशा वेळी आणि त्यांच्याकडूनच गोळ्या घ्यायच्या, त्यांच्याकडून सल्ला घेऊन इंजेक्शन वगैरे काही असेल ते तुम्ही घेऊ शकताय, काहीसुद्धा अडचण नाही. बऱ्याच मुली खूप टेन्शन घेतात की पिरियड्समध्ये गोळ्या खाल्ल्यानंतर गर्भावर परिणाम होतो, पुढं प्रेग्नन्सीला खूप त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण आत्ता सध्या आपल्याला दुखते बरोबर. आता आपण प्रेग्नंट न राहण्याची जी शिक्षा सगळेजण भोगत आहेत ना, या गोष्टीवर आत्ता आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. त्यामुळे भविष्याचा खूप निगेटिव्ह विचार न करता तुम्ही गोळी पण खाऊ शकताय, काहीसुद्धा अडचण नाही. आणि ही एकदम प्रॅक्टिकल गोष्ट आहे. डॉक्टरला सांगायचं असंच होतं, डॉक्टर गोळीच देतो तुम्हाला किंवा पेन किलर इंजेक्शन देतो, यावर पर्याय अजिबात नाही आहे. पण आत्ता ज्या गोष्टी आपण खातोय करतोय त्याला तोडगा म्हणून किंवा या सगळ्या गोष्टी टळाव्यात म्हणून काय करायचं, रेग्युलर आयुष्यामध्ये काय तुम्ही बदल केला पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे दररोज व्यायाम करा. होता होईल ॲटलिस्ट. मला माहिती आहे दररोज म्हणजे दररोज शक्य होत नाही आपल्याला, काहीतरी आपण कारणं वगैरे सांगतो. माझंही असंच आहे, मी काय जगावेगळी काय नाही आहे. पण आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस व्यायाम करायचाच, काही होते. त्यामध्ये मनाचं लाड अजिबात करायचं नाही. एकदम हेवी एक्सरसाइज करायची. जर तुम्ही घरगुती कामं वगैरे जास्त करत असाल तर तुम्ही बऱ्यापैकी एक्सरसाइज केली तरी चालेल. पण तुमच्या बॉडीला काहीच काम नाही आहे तर तुम्ही जिम जॉईन करा, सगळ्यात उत्तम. खरोखर तिथं खूप हेवी एक्सरसाइज होतो, तुमची फिगर पण सेक्सी होते आणि तुमचे पिरियड्स पण चांगले यायला सुरुवात होतात. पण आता माझ्यासारखं जर तुमचं असेल की आसपासच्या गावामध्ये, आता मी शक्यतो खूप खेडेगावात राहते, इथं जिम वगैरे असली कन्सेप्टच नाही आहे. पहिली गोष्ट असली आय थिंक 7-8 वर्षापूर्वी एक जिम होती, तर तिथं पण फक्त मुलं जात होती. खेडेगावातल्या मुलींनी थोडं बाहेर पडणं एक खूप ऑड वाटतं ते. मग तुम्ही काय करू शकता, घरगुती एक्सरसाइज करा. इंटरनेटवरती एवढे व्हिडिओज आहेत एक्सरसाइजचे. बिगिनर वर्कआउट म्हणून सर्च मारायचं, जे एक्सरसाइज येतात हळूहळू ट्राय करायचं. उगाच काही पण करून बसतीला, पहिल्याच दिवशी 30 स्क्वॅट मारलेत, 50 स्क्वॅट मारलेत, असलं काही पराक्रम अजिबात करायचं नाही. व्यायाम करताना टप्प्याटप्प्यानेच पुढं जायचं. एकदमच हेवी व्यायाम केलाय,
बॉडीची वाट लावून घ्यायची, असलं काही करू नका त्या पराक्रम. नाहीतर तुमची मम्मी माझ्या नावाने ओरडेल की ही काय नवीन शहाणपण सांगितलं म्हणून माझ्या मुली असल्या काय तर करायलात उद्योग. असं काही नाही, पण दररोज टप्प्याटप्प्याने एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आणि थोडीशी हेवी एक्सरसाइज हळूहळू वाढवायची. तुम्हाला या सगळ्या फंद्यात पण पडायचं नसेल तर एक मी सांगते, सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा. हळूहळू वाढवायचं. पहिल्या दिवशी तुम्ही 3 घालू शकता. पहिल्या आठवड्यात 3 सूर्यनमस्कार ट्राय करा. दुसऱ्या आठवड्यात 1-2 वाढवा. असं हळूहळू ना ॲटलिस्ट 21 तिथं 30 सूर्यनमस्कार तुम्ही दररोज घालायला सुरुवात करा. याने तुमची पूर्ण बॉडी खूप फ्लेक्झिबल राहते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि तुमच्या शरीरात कसलाही आजार असू दे, काहीही त्रास असू दे, दुखणं असू दे, पूर्णपणे हळूहळू कमी येतं. व्यायाम ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा रिझल्ट जो आहे तो खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर येतो, पण रिझल्ट एकदम उत्तम आणि परमनंट असतो. म्हणून थोडी तरी हालचाल आपल्या शरीराला पाहिजे. एक्सरसाइज करायला सुरुवात करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योगा. आता व्यायाम वेगळा आणि योगासनं वेगळी. खास पिरियडसाठी योगासनं आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. भयानक इफेक्टिव्ह आहेत. त्यानंतर तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात करा. प्राणायाममध्ये पण 5 प्राणायाम तुम्ही दररोज केलात ना, हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित होतील. तुम्हाला कसलेही आजार असू द्यात, म्हणते मी कसलेही. योग एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यावरती चालते आणि सगळ्याचं उत्तर यामध्ये तुम्हाला सापडतं. मग तुम्ही काय करू शकता, एक तर दीर्घ श्वसन. पहिली गोष्ट आहे ती दीर्घ श्वसन. दुसरी आहे ती अनुलोम विलोम. तिसरं येतं ते कपालभाती. चौथी आहे ती भ्रामरी आणि 5वं ओंकार म्हणजे ओमचा जाप करणे 1-2 मिनटं. याने ॲटलिस्ट सुरुवात करा, 5 मिनटापासून करा. 5ची ही जे प्राणायाम आहेत ते फक्त 5 मिनटं करायचे. म्हणजे प्रत्येक प्राणायाम 1-1 मिनिटं तुम्ही करायला सुरुवात करा. हळूहळू डेव्हलप करा. यामुळे तुमची बॉडी अतिशय हेल्दी राहते. मी खरोखर तुम्हाला मनापासून विनंती आहे, त्यातली एखादी तरी गोष्ट तुम्ही ट्राय करायला सुरुवात करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे डाएट पूर्णपणे बदला तुम्ही. जर तुम्ही खूप फास्ट फूड खात असाल, भयानक स्पायसी खात असाल तर अवघड आहे. मग आयुष्यभरात तुमचे पिरियड्स तर कधीच कमी होणार नाहीत. इनफॅक्ट तुम्हाला बरेच दुसरे प्रॉब्लेम्स चालू होतील हळूहळू. BP, शुगर या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. मी भीती घालत नाही आहे, पण हीच रियालिटी आहे. घरगुती खायचं, हेल्दी खायचं, दॅट्स इट. बाकी एक्स्ट्राचं काय झमेला करायची अजिबात गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये इन्क्लूड करायला चालू करा आणि रिझल्ट्स, मी खरोखर सांगते, रिझल्ट्स तुम्हाला अतिशय चांगले बघायला मिळतील. माझ्या एवढं तर तुम्हाला त्रास अजिबात होत नसेल असं मला वाटते पिरियड्समध्ये. कारण मला पर्सनली पिरियड्समध्ये एवढ्या कळा यायच्या, मी श्वाससुद्धा घ्यायला येत नव्हता मला. मी 1 सेकंद स्थिर बसू शकत नव्हते आणि डॉक्टरने मला सांगितलेलं की थोड्या मुलींना डिलिव्हरीच्या ज्या पेन्स आहेत, प्रेग्नेन्सीच्या काळात पिरियड्सला येतात. तर मी असल्या कळा सोसून माझी बॉडी नॉर्मल केली असेल, माझे पिरियड्स आत्ता सध्या नॉर्मल केले असतील, तर तुम्ही पण करू शकताय. फक्त थोडंसं कष्ट द्या शरीराला, थोडासा ताप घ्यायला शिका. आयत्या गोष्टी पचत नाहीत खाल्लेल्या. थोडासा व्यायाम करा आणि डाएट बदला. या 2 गोष्टी तुम्ही फक्त करायला सुरुवात करा. मी लिहून देते, तुमचे पिरियड्स नॉर्मल व्हायला चालू होतात. माझी सायकलसुद्धा खूप बिघडलेली होती. माझे पिरियड्स कधी पण यायचे, 1.5 महिन्याने, कधी 2 महिन्याने. 2 महिन्याच्या वरती कधी गेले नाही, पण शक्यतो 1.5 महिन्याने किंवा 30 दिवस, 35 दिवस, 40 दिवसांनी माझी पिरियड्सची सायकल यायची. आत्ता सध्या 7-8 महिने झाले माझी पिरियड्स म्हणजे एका महिन्याला व्यवस्थित होतात. माझी सायकल पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेली आहे. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मला पहिला जेवढे क्रॅम्प्स यायचे, त्रास व्हायचा, त्याच्या तुलनेत आत्ताचा त्रास काहीसुद्धा नाही आहे. इवन माझे एक पिरियड्स पूर्ण नॉर्मल दिवसांच्या सारखे झालेले आहेत. पण एकच गोष्ट आहे ती म्हणजे पिरियड झाल्यानंतर बाकीचे त्या 5 दिवसासाठी फक्त बाकीचे जे 25 दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंफार कष्ट घ्यायलाच लागणार आहे. दररोज व्यायाम करा, हालचाल तुमच्या बॉडीची व्हायला पाहिजे. बाकीची हेवी एक्सरसाइज जर करायची नसेल तर 1 तासभर तुम्ही चालायला पाहिजे. चालण्याने सुद्धा सगळे प्रॉब्लेम्स पूर्णपणे क्लिअर होतात. चाला, व्यायाम करा, घराची कामं करा, काहीही करा, पण तुमच्या बॉडीची हालचाल ही झालीच पाहिजे. आणि जर तुमची बॉडी फक्त अशी बसून असेल, तुम्ही हालचाल करत नसाल, ही गोष्ट कधीच आटोक्यात येणार नाही. आणि PCOD आणि PCOSचं हेच मेन कारण आहे.
जेव्हा डॉक्टरने मला बघितलं होतं ना, तेव्हा मला तो डायरेक्ट म्हणलेला की तू व्यायामच करत नाहीस, काय उपयोग आहे तुझा. मी म्हटलं ठीक आहे यार, करायला सुरुवात करते मी व्यायाम. तर तो मला असंच म्हणला की ज्या वयामध्ये खेळायला पाहिजेत मुली, बागडायला पाहिजेत, तेव्हा मुलींना एक असतं ना लिमिटेशन, की आपण मुलांच्यासारखं नाही करू शकत एका पर्टिक्युलर वयामध्ये गेल्यानंतर. पण याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला भोगायला आता आपण भोगतोच आहोत, PCOD आणि PCOS थ्रू. त्याने खूप त्रास होतो. मग डॉक्टर तुम्हाला 6-6 महिन्याचे कोर्स देतात, ते कोर्ससुद्धा मी पूर्ण केलेत आणि कोर्स पूर्ण होईपर्यंत मला काही त्रास नाही झाला. टाईम टू टाईम पिरियड्स झाले, क्रॅम्प्स येत नव्हते. आणि जेव्हा मी कोर्स बंद केला, नेक्स्ट पिरियड माझी सेम तशीच झाली. परत क्रॅम्प्स, परत तो प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी सेम. याचा मला खूप तोटा झाला आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. म्हणून मी सांगते की एक साधं सिम्पल सोल्युशन आहे, व्यायाम करायचं आणि चांगलं खाणंपिणं ठेवायचं. थोडा मनावर ताबा ठेवा, कंट्रोल ठेवा आणि या गोष्टी करायला सुरुवात करा. नको त्या गोष्टीमध्ये आळस केलात ना तर खूप गोष्टीला मुकाल तुम्ही. मी खरोखर सांगते, अजून पण वेळ आहे, डोळे उघडा. कधी कधी ना आपल्याला काय पाहिजे याच्यापेक्षा आपल्याला काय गरजेचं आहे याकडे लक्ष देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच बाकीच्या सगळ्या फालतू गोष्टी सोडा, दुसऱ्यासोबत कंपेअर करणं सोडा, दुसऱ्याची लाईफस्टाईलसोबत स्वतःची लाईफस्टाईल कंपेअर करणं सोडा. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या परिस्थितीमध्ये खूप चांगला आहे. त्यामुळे एकमेकाशी कंपेअर करून स्वतःला काहीतरी मी खूप युनिक आहे हे दाखवण्याच्या नादात आपण आपल्या बॉडीचं खूप नुकसान करून घेत आहोत. अजूनही लक्षात घ्या, दुसऱ्यासोबत स्वतःला कंपेअर करायचं नाही. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, स्वतःला कमी कधी समजायचं नाही, स्वतःला वाईट बोलायचं नाही, स्वतःला द्वेष करायचा नाही, राग करायचं नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका. यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी नीट होतात, तुमचं आयुष्य बदलतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या होतात. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, थोडी तरी माहिती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ खास करून जे होता होईल तेवढा प्लीज शेअर करा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.